ताईसाब काय झालं असेल मीटिंग मध्ये? भांडण, दुसरं काय? पर ताईसाब मी म्हणते अशी भांडणं करायचीच कशाला? कसं असतंय चंदे, माणसाला जर त्याचा हक्क मिळवायचा असेल का नाही तर त्याला भांडायलाच लागतंय. वहिनी साहेब कसला हक्क? अहो गोदाक्का, आता आमचं हे बिझनेस करायले म्हणजे हक्कच आहे म्हणा त्यो त्यांचा. पण त्यो कोण, त्यो पप्या का फप्या? त्यो आडवा यायलाय तर आता त्यांना त्यांच्या सकट भांडायलाच पाहिजे की नाही? अंजली, साहेबासनी परत फोन करतीस काय? नाही नको, तुम्ही काही काळजी करू नका. मी मगाशी फोन केला तेव्हा आबा तिथे पोहोचतच होते. ही गाव सभा म्हणजे एक वेगळं गणितच आहे बघ. त्यात सभेचा मुद्दा वादाचा असेल तर काही विचारायलाच न ग. हे समजा लवकर संपवून परत आली पाहिजेत समधी. तेच तर, आमासनी बी कवा धरणं तीच काळजी लागून राहिली. आले आबा. आले वाटलं तू सुधारला असशील पण नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरं. आबा माझी काय बी चूक नव्हती. अरे बंदूक घेऊन गोळी घालायला निघालतास आणि म्हणतो चूक नाही. अरे स्वतःला का राजा महाराजा सोबत होय गावचा? पप्या नाही तसं बोलत होतं ते. अरे तो बोलत होता म्हणून तू मारायला धावला त्याला, ते बी बंदूक घेऊन. अरे अक्कल नावाची काय चीज आहे का नाही? आबा अहो यो पप्या सुरतच्या बिझनेसच्या आडव्या यायलाय म्हणून सुरत चिडला. अरे आडवा आड म्हणून काय जीव घेणार होतास का? अरे भलत असेल तर काय झालं असतं? केवढ्यावर पडलं असतं? आयुष्यभर तुरुंगात खडी फोडत बसावं लागलं असतं. एवढं महत्वाचं काय बिझनेस? बिझनेस नाही आबा, पण तुम्हाला आणि राणादाला वाटेल तसं बोलत होता तो. टाळ कसं टकलं माझं? अरे त्या पप्याची जातच घाणेरडी आहे. तू कशा नादी लागतो त्याच्या? अरे तू फडकव म्हणून मुद्दाम करतोय त्यो. मागचा अनुभव आहे ना हो तुला? का तो बोलला म्हणून अंगाला भोका पडणार तुझ्या? का तो बोललेला खरं होणार आहे? आबा या भांडण्याच्या भानगडीत नाही पडायचं मला. पण गावासमोर काय बी बोलला तर काय करू मग? मला किती बी बोलू दे, मला काय फरक पडत नाही. पण आपल्या घराला काय बोलला तर काय ऐकून घेऊ काय नुसतं? विचारा गावात कोणाला बे पप्या काय काय म्हणत होता ते. सांगायला जिभ बी तसंच नाही माझी. इकडे अरे सूरज इकडे ये. हे बघ, तुझं म्हणणं समजतंय मला. आपण एखाद्याला बंदूक घेऊन धमकवणं चूक नाही का? रागाच्या भरात चुकलो आबा, परत नाही करणार. अहो तरी आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलंय जरा रागावरती कंट्रोल ठेवत जावा म्हणून. वहिनी सुरेला नीट समजेल की परत तसं करणार नाही. हे बघा, आता इलेक्शनचं वारं सुरू होते. लोक मुद्दामून भांडण उकरून काढणार. तुम्ही डोकी शांत ठेवून वागा. हा, माझं दौर वाढणार आहेत आता. मी आसन नसन डोकं शांत ठेवायचं. काय त्या पप्याच्या अजिबात नादी लागायचं नाही. अंजली, तू ध्यान ठेव सूरजवर. माझ्या माघारी जिम्मेदारी तुझी. चला हातपाय धुवून घ्या आणि जेवायला या. चला. हा वाद अचानक कसा एवढ्या टोकाला कसा गेला? अहो हे तर काहीच नाही जाऊ बाई. निवडणुकीच्या टायमाला असली गरमागरमी होतच असत्या. किरकोळ आहे हे. हे किरकोळ वाटतं तुम्हाला? हा मग राजकारणातली एवढी माहिती नाही वाटतं तुम्हाला? किरकोळच आहे हे. बरं चंदे चल,
निवडणुकीच्या नादात आमचं जेवण राहिलं ना गं बाई. चला. निवडणूक आली की ही गरमागरमी सुरू होती. भरीत भर तो पप्या आलाय. साहेबांचं बरोबर आहे. सूरजवर ध्यान ठेवायला पाहिजे आपण. सूरज भाऊजी म्हणालेत ना भांडण नाही करणार तर नाही करणार ते. तरी आपण लक्ष ठेवूया त्यांच्यावर. चल आपण जेवणाची तयारी करूया. ये. अहो मी आबांना एवढं चिडलेलं पहिल्यांदाच बघितलं. परेश पाटलांवर फारच राग आहे का आबांचा? वय या आबांचा कार्यकर्ता होता. आबांच्या नावाचा वापर करून माणसांना फसवायचा. हो तुम्ही हे सांगितलं होतं मला. सूरजला दारूच्या नादी लावणारा यो पप्याच. सूरज जावदाने यो कायम संकट असायचं. सूरजला भिडण्याचा सपन दाखवून पैशाचा झोलझापट घालायला लावली. मग माणसं घरापतूर यायला लागली. मग आबांनी ताकीद दिली सूरजला, पण किंवा काय का ना थोडं दारू आणि झोलझापट वाढतच चाललं होतं. एक दिवस आबांना समजलं यो पप्प्या सूरजला नादा लावते म्हणल्यावर त्याला हाकलून दिलं. अच्छा. पुढे जाऊन पप्प्यानं सूरजला मोठ्या अप्रतपरीत अडकवलं, स्वतःची बाजू काढून घेतली. यातनं सूरजचा त्याचा खटका उडाला. मग पुढे दोघांमध्ये वैर वाढतच गेले. पुढे जाऊन पप्प्याने एका संकट मारामारी बी केली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि मागचा रेकॉर्ड बघून त्याला तडीपारच केलं. बापरे, या अशा माणसाच्या वाट्याला न गेलेलंच बरं. होय, म्हणून तर आबा सूरजवर भडकलं. अहो पण अशा तडीपार झालेल्या माणसाला तरी कळायला पाहिजे ना, कशाला उगाच भांडण उकरून काढतायत. त्याला नेतेगिरीची लय हौस आहे. आणि आता आलाय ते बी निवडणुकीच्या मुहूर्तावर. 4-6 महिन्यात निवडणुका लागतील. निवडणुकीचं वातावरण आत्तापासून तयार करायला येऊ. ही अशी तयारी? ताकद दावायला. अशी गरमागरमी झाली की नाही की माणसांचं लक्ष जातंय. सपोर्ट मिळाला यो पप्प्या कुठल्या बी थराला जाऊ शकते. बघा, राजकारण असं असतंय. समजा आपल्या आबांसारखी माणसं लई कमी, बाकी समधी माणसं या पप्प्यासारखी. अवघडच आहे राजकारण. बरं झालं मी शिक्षिक आहे. ह्या असल्या गोष्टी मला आयुष्यात कधी जमल्या नसत्या. जमणं तर सोडा, कळल्याही नसत्या. होय, राजकारण म्हणजे लई टेन्शन वाला काम आहे. बघा, आबांनी उद्या सरपंचांना घरी बोलवलं. उद्या आता काय ठरते काय माहिती. मामांजी पाणी झालं बी. अजून थोडं देऊ का पावा? बर बर. हे नव, निवडणुका लई जवळ आल्या वाटतं. म्हणून तर गावात धुसफूस सुरू झाली ना. तरी कवा लागतील निवडणुका? 3 महिन्यात आत्ताच्या सरपंचाची टर्म संपल, त्याच्यानंतर 2 महिने, म्हणजे 5-6 महिने लागतील अजून. हा नाही म्हणजे लवकरच सुरू झाल्या म्हणायच्या की मग तयारी. जा चहा आण जा तू. हा चहा आण जा चहा. सूरज, हा? मी सांगितले ते ध्यानात आहे ना. गावात उगाच वाद उभा करू नका. वय आबा. साहेब नमस्कार. अरे महिपतराव, या 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 नमस्कार. या निवांत बसून बोलू. नमस्कार. हो सुनबाई, जरा सरपंच चहा ना. ये. बघा, हो निवडणुकीच्या तोंडावर कालचा जो काय प्रकार झाला तो बरोबर नाही झाला. अहो तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. अचानक घडलं साहेब. मला कळल्या मी लगेच त्या ठिकाणी गेलो, पण नाही सूरजची चूक आहे, मान्य आहे आम्हाला. अहो पण गावात भांडणं होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. सूरजची काय बी चूक नाही साहेब. सगळ्यांनी सांगितलं मला. जे असेल ते असेल. तुम्ही आता गावात लक्ष घाला, तंबी द्या सगळ्यांना. साहेब
तो पप्प्या गावात आलाय तर नव्या नव्या कुरापती सुरू होणार. 3 महिन्यात माझी सरपंचकी संपते, पण हे 3 महिने मला काही झेपणार नाही. म्हणजे पप्प्या गप असणार नाही तर माझ्या कार्यकालात हाणामारा नको. मी राजीनामा देतो सर. अहो, तुम्ही कशाला घाबरताय? आम्ही आहेत की मदत करायला. तुम्ही सगळे मागं उभा राहिला, पण मलाच ही आता सरपंचकी झेपणं झाली आहे. 3 महिन्यांनी संपायची ती आत्ताच संपवतो. मला ह्यातनं रिकाम करायचं आहे. अहो 2 महिने काढा की, नंतर निवडणुका लागतीलच. नाही साहेब, खरंच माझं घरगुती कारण आहे. पहिल्यासारखं टाइम देणं जमणार नाही आता. तवा मुदती आधी करून टाकू निवडणुका, आणि ह्या टायमाला तुमच्या घरातलाच उमेदवार उभा करा. आमच्या घरातनं चा अजिबात नाही. आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत. आमच्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा आम्ही गैरफायदा घेणार नाही. गैरफायदा नाही साहेब, उलट गावाच्या फायद्यासाठी बोलतोय मी. तो पप्प्या कुणाच्या बाचा ऐकणार नाही. मला वाटतंय निवडणुकावरती डोळा ठेवूनच करतोय हे समज. तो उभा राहिला तर त्याच्या विरोधात उभा राहायची हिंमत कोणच करणार नाही. तेव्हा त्याच्या आडमुठेपणाला लगाम घालायचा तर तुमच्या घराण्यानं पुढाकार घ्यावा. नाही, आमच्या घरात कोणालाच राजकारणात इंटरेस्ट नाही. सुरतचा नवीन बिझनेस चालू झालाय, त्याला त्याच्यात लक्ष घालावं लागेल. वय, आणि मला इंटरेस्ट बी नाही राजकारणात. आणि अनुभव बी नाही. तसं म्हणाय गेलं तर आम्हाला जरा राणाला सगळं गाव मानतंय. राणा अहो तो भोळा साम, त्याला कसलं जमतंय राजकारण. अहो त्याचं मन रमतंय मातीत, मळ्यात, अंगुरात. साहेबराव, लई थंडी पडले मर्दा. तुला गोट्यात थंडी वाजत नाही ना व? नाही ना व? मग ठीक आहे, थंडी वाजली तर लगेच सांग काय, म्हणजे काहीतरी सोय करू आपण. नाहीतर मी आपल्या गाय गायत असायचो आणि तू कुडकुडत बसायचा. काय अरे घाई गाई म्हणजे हे आपलं सुरतचं प्रकरण र. खरं तर सुरतची काय बी चूक नव्हती, पण त्या पप्पाने आगाऊपणा केला होता. काय तू सुरतची काय बी काळजी करू नकस. त्या पप्पानं आपल्या भावाच्या अंगाला हात जर लावला, हात जागेवर राहणार नाही. चल. हे बघ साहेबराव, आपलं मळाला. चल बरकत, साहेबराव साठी पाणी घेऊन ये रे. हा ना, काल गावातले गरमागरम झाले असं ऐकले मी. होय, ते सूरजानं पप्प्यामध्ये जरा छनाछनी झाली. जरा अरे मी तर ऐकलं, समजा त्याला गोळी घालायला गेलतात म्हणून. आता तुला माहिती ना व, आपला सूरज किती गरम डोसकेचा आहे ते. बर, चुकी कोणाची होती? मला तर गॅरंटी आहे त्या पप्प्याची चुकी असणार. चूक पप्प्याचीच होती, पण आबा सूरजला वरडले. बरकत, खरं तर सूरजनं त्या पप्पाच्या नादीच लागायला नाही पाहिजे होतं बघ. ते हाफ मर्डर मध्ये तडीपार झालं होतं तेच बरं होतं बघ. आता परत आलेल्या गावात कुरापती काढायला सुरू केलं बघ त्याने. जाऊ दे, आता तो विषय बंद. आपण त्याच्या नादाला लागायचं नाही आणि त्यानं आपल्या नादी लागायचं नाही. राणा, ते पप्प्या किती दलिंद्र आहे माहिती आहे ना तुला? अरे वाकडी वाट करून दुसऱ्याचा रस्ता अडवायची खोडच आहे त्याला. माग बी सन्निदासनी कसं अडकत होता बघितच ना मग. ते पप्पाचा विषय सोडून दुसरा काहीतरी विषय काढ. अरे पण मला लय वाट आलाय त्याचा. बरोबर राणा राणा, अरे ऐक की मी काय म्हणतोय, अरे किती दिवस झाला आपण रस्ता मंडळ केला नाही. आज रस्त्याला करूया काय? हा, अरे करून टाक्यात आणि त्याला काय कारण लागते बाई.
बरं तुला कारणच पाहिजे असेल तर तू इंटरनॅशनल कुस्ती जिंकलास म्हणून कळले असं समज. बरं ठीक आहे हा. अंजली बाईसने विचारून सांगतो. होय काय? वा रे वा वा का हा? अरे शादीहून एवढं दिवस झालं तरी बी आता बायकोची परमिशन घ्यायला लागते वय. काय की रस्ता मंडळ करणार आहे म्हणून. अरे तू डोसक्याच्या रातच्याला घराला जेवायला येत नाही एवढं तर सांगायला पाहिजे का नको? अरे मग सांगून टाक की आज रस्ता मंडळ फिक्स. मी लागतो तयारीला. तू सगळ्यांनी फोन करून सांग. चालतंय. हा लागतो तयारीला. काका हो काका थांबा की. काका एक बोलायचं होतं, बोलू काय? हा. आता तुम्ही घरात म्हणला की नाही ते 100% बरोबर आहे बघा. अहो, त्या पप्प्याला फाईट द्यायचं असेल तर आमच्याच घरातलं कोणते सरपंच व्हायला पाहिजे. पण साहेब नाही म्हटल्यात ना. हो आबा नाही म्हणाल्यात कारण त्यासनी घराणेशाही नको आहे. पण आपल्या गावच्या भल्यासाठी आपण तयार करूया की त्यासनी. हे बघा मला त्यात इंटरेस्ट नाही आणि माझा संबंध बी नाही. पण जर राणा तर तयार झाला तर आबा काय नाही म्हणणार नाहीत बघ. मग साहेब नाही म्हणल्यावर परत कसं बोलणार? अहो गावासाठी बोलावं लागल हो. ते पप्प्या 12 गावचं पाणी पिऊन आले ते. हे बघा त्याला भिडल असा एकच वाघ आहे आपल्या गावात आणि तो म्हणजे राणादा. राणादाच सरपंच व्हायला पाहिजे. ते पप्प्या झालं तर गावाची वाट लावून टाकेल ते. पण राणा तयार होईल का? सुरुवातीला ना राणादा तयार होणार आहे ना आबा तयार होणार आहे. आपण त्यासनी तयार करू. तुम्ही गावातल्या सगळ्या जाणत्या माणसांनी घेऊन संध्याकाळी वाड्यावर या. आपण समजूया त्यासनी. आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं की नाही आबा तयार होणार म्हणजे होणार. मग असं जर झालं तर देवच पावला की. अहो पावणार की. ह्या टायमाचा सरपंच राणादा हे फिक्स. मी आत्ता ताबडतोब कामाला लागतो बघा. मी बी चला चला चला. किती जोरात मारलं पैलवान. तुम्ही कोण? मी होय ते हे ओळखलं नाहीस तू मला? अरे ते नाही का तुला एकदा 100 रुपये बक्षीस म्हणून दिलत बघ. पप्पे काका. हा पप्प्या काका नाही रे, परेश काका. पप्पे काका का नाही? पप्प्या काका का नाही? मला जर कुणी पप्प्या म्हणलं तर त्या माणसाला मी असा उचलतो, असा मी पोत्यात भरतो आणि लांब डोंगरावर नेऊन सोडून येतो. सोडू सोडू तुला सोडू सोडू सोडू. अरे पोत कुठे गेलं माझं पोत? थांब पोत बघतो. थांब पोत गेलं कुठं आणलं तुम्ही? तू कशाला आलाय तर? साहेब आशीर्वाद द्या. येणारी सरपंचकीची निवडणूक तुमचा यो कार्यकर्ता जिंकणार. सरपंच राजीनामा देणार आहे तसं कानावर आलं म्हणजे लवकरच निवडणुका जाहीर होतील ना. तुमचं पाठबळ तेवढं असू द्या. पाटील तुझ्यासारख्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गुंडाच्या हातात गाव जे असं वाटत असं तुला. तुमच्या हातात काय आहे? गाव माझ्या हाती देणार ती आपली लोकशाही. तुम्ही नुसता आशीर्वाद द्या, बाकी मी बघतो. पहिलं घराच्या बाहेर हो. अहो साहेब मी आपलं गोडी गुलाबीनं बोलायला लागलं तर तुम्ही कशाला इशे हाड करायलाय? घराच्या बाहेर. ठीक आहे विषय हाड तर हाड. लाडू येतो रे. नंतर जाऊया बरं का आपण पोत्यात बसून जंगलात. काय पण येतो. चला ते नाही आबा. आबा अंजली जो माणूस परत वाड्यावर आला तर सरळ पोलिसांना फोन करायचा. आबा तुम्ही आधी जरा शांत. आता तुम्ही सांगितल्यावर मला नाही वाटत ते परत येतील. काय भरोसा नाही. लय वाईट माणूस येतो. सरपंच खरंच सांगत होते सरपंचकीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आला येऊ. याला सरपंच पद मिळालं तर गावाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. मग आता सरपंच म्हणतात तसं याच्या विरोधात आपल्यालाच उमेदवार द्यावा लागणार. मनात नसताना निवडणुकीच्या रिंगणात आपल्यापैकीच कोणाला तरी उतरावं लागणार. हे पक्क.